नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांग्याचं झणझणीत असं वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे। अतिशय सोपी अशी वांग्याच्या भरीताची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याचं भरीत करण्यासाठी मी इथे 2 जळगाव वांगी हिरव्या रंगाची वांगी घेतलेली आहेत। तर त्याला सगळ्या बाजूला तेल लावून घेऊया। तेल लावल्यामुळे वांगी पटकन भाजली जातात आणि त्याची सालही पटकन निघतात। आणि अशा पद्धतीने याची बाजूचे साल काढून घ्यायची आहे, त्यामुळे वांगे देठापर्यंत व्यवस्थित भाजले जातात। दोन्ही वांग्यांना मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण ही गॅसवर जाळीवर ठेवून भाजून घेऊया। वांगी आता छान भाजलेली आहेत। थोडीशी कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने याची साल काढून घ्यायची आहेत। वांग्यांना तेल लावून भाजून घेतल्यामुळे वांग्याची साल पटापट निघतात, बघू शकता। अशा पद्धतीने आता सर्व दोन्ही वांग्यांची साल मी काढून घेणार आहे। वांग्याची साल काढून घेतलेली आहे, बघू शकता। आता चाकूने असं मधून कापून यामध्ये आळ्या वगैरे असतील तर त्या बघून घ्यायच्या आहेत। त्याची देठ सुद्धा काढून टाकलेली आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे। त्यामध्ये कधी कधी आळ्या वगैरे असू शकतात, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। आता आपण हे चाकूने असं थोडं थोडं कापून बारीक करून घेऊया, किंवा तुम्ही चमच्याने किंवा स्मॅशरने सुद्धा बारीक करू शकता। आता मी चाकूने सर्व बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे, तर त्यामध्ये 2 पळ्या तेल घालूया। मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। आता ते यामध्ये घालूया आणि चांगले परतून घेऊया। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा 2 ते 3 मिनिट परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चिमूट हिंग घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण वांग्याचं भरीत झणझणीत छान लागतं। तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता। आता मिरचीचा ठेचा आपण व्यवस्थित छान परतून घेऊया आणि आता यामध्ये भाजलेले वांगे घालूया। चवीपुरतं मीठ घालूया आणि आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालूया। वांग्याचं भरीत खूपच सोपं आहे करायला, बघू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खूपच टेस्टी आणि इंटरेस्टिंग आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उलटण्याने असं थोडं थोडं स्मॅश करून घेऊया। परत एकदा एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत खूपच छान लागतं। तुम्ही ते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता आणि करायलाही खूपच कमी वेळ लागतो। अगदी झटपट असं वांग्याचं भरीत तयार होतं। तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत नक्की करून बघा। आता हे 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया। बघू शकता, अतिशय झटपट आणि टेस्टी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी थोड्या साहित्यामध्ये असं वांग्याचं भरीत नक्की करून बघा, खूपच टेस्टी लागतं। अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या वेळी जर वांग्याचं भरीत बनवलं तर तुम्ही नक्कीच नेहमीच अशा पद्धतीने वांग्याचं भरीत करून खाल। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।